जेवणात विष टाकल्याने 5 चिमुकल्यांसह 28 जणांना विषबाधा। धानोरा तालुक्यातील एका बारशाच्या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवलेल्या मांसाहारी जेवणात विष टाकल्याने 28 जणांना बाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। यात 5 चिमुकल्यांचा समावेश असून सर्वांवर उपचार सुरू आहेत। गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडा पापडा ग्रामपंचायत अंतर्गत रोपी नगट्टा येथे सुरगुमुरा टेकाम यांच्या नातीच्या बारशाचा कार्यक्रम 4 जुलैला आयोजित केला होता। त्यासाठी गावातील सर्वांना जेवणाची मेजवानी देण्याचा संकल्प केला आहे आणि तो पूर्णही केला। या दरम्यान बारशाचा कार्यक्रम आटोपताच जेवणासाठी पंक्ती बसल्या। यात महत्त्वाचं म्हणजे गावातील सरपंच महिला पंक्तीतच बसले होते। मात्र बारशाच्या कार्यक्रमात बनवलेल्या मांसाहारी जेवणात अज्ञातांनी विष टाकल्यामुळे पहिल्या पंक्तीत जेवण केलेल्यांना 15 मिनिटातच उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली। त्यानंतर एकच गोंधळ उडाला। दरम्यान घरच्यांनी घाबरून दुसरी पंक्ती थांबवण्यात आली। क्या हुआ खाने के बाद? खाने में तो खाने को नहीं कर रहा है, ऐसे बोलते उल्टी हुआ, घर गया तो पूरा उल्टी किया। बारसाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी सर्व लोक निमंत्रित केलेले लोक आले होते। त्या बारसाच्या कार्यक्रमामध्ये मटणाचा आणि चिकनाचा व्यवस्था होती। त्या चिकनामध्ये कोणतरी विष भात टाकून दिले होते। सर्व लोकांनी जेवणाला बसले, जेवण केल्यानंतर एक एक लोक चक्कर होऊन पडत होते। पडल्यानंतर लोकांना वाटायचं की याचं पडत आहेत, पण लोक तिकडे लक्ष देत नव्हते। परंतु अचानक सर्व लोक पडायला लागले, चक्कर हालायला लागले। त्यानंतर त्या गावातील लोकांना जाणीव आल्यानंतर म्हटलं की काहीतरी जेवणामध्ये टाकले असतील कोणीतरी, म्हणून तात्काळ त्यांना जेवण करणाऱ्यांना सर्वांना थांबवले आणि जेवढे जेवले होते त्यांना तात्काळ पेंढरीचा रुग्णालय आपला पोस्ट रुग्णालयाला आणले। तिथून तात्काळ गडचिरोलीला रेफर केले। आता त्याच्यावर चौकशी सुरू आहे आणि छत्तीसगडला 6 पेशंट आहेत आणि आता आम्ही तर कोणाला म्हणू शकत नाही की कोण विष टाकले, परंतु आता त्याच्यात पुरेपूर चौकशी होऊन आता चौकशी केल्यानंतर गावात ते माहिती होणार। जेवणानंतर ज्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली त्या सर्व 18 जणांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। तेथे प्रथमोपचार केल्यानंतर 22 जणांना जिल्हा रुग्णालयात गडचिरोलीत दाखल केले। काल अंदाजे 7-7:30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे 5 रुग्ण विषबाधेचे अन्नातून विषबाधा झाल्याचे आल्याचं इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाले। त्याचबरोबर जसे 5 रुग्ण आले त्या रुग्णांना आम्ही तात्काळ उपचार सुरू केले। त्याच्यानंतर ते माहिती काढली असता ते रुग्ण कुठून आले, काय आले, त्याची जेव्हा माहिती काढली तर रोपिंग गट्टा नावाचं जे गाव आहे पेंढरी PC अंतर्गत तिथे अन्नातून विषबाधा झाल्याचं कळलं। आता टोटल जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 20 रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्याच्यामध्ये 2 बालक आहेत। एक बालक जे आहे त्याची प्रकृती रात्रभर चिंताजनक होती, व्हेंटिलेटरवर त्याला असल्यामुळं थोडं त्याला चिंताजनक होती, परंतु आता थोडं बऱ्यापैकी स्टेबल आहे। आणि दुसरा जे बालक आहे ते सुद्धा आता स्टेबल आहे। तर 6 जणांना छत्तीसगड राज्यातील पांखाजूर येथे हलवण्यात आले आहे। यातील 3घांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सदर गावात विषबाधा झाल्याच्या घटनेची माहिती पेंढरी पोलिसांना होताच घटनास्थळ नक्षलग्रस्त भागात असल्याने सुरक्षा यंत्रणा दक्ष करीत घटनास्थळी धाव घेतली असून अन्न व औषध प्रशासन विभागाला पाचारण करून अन्न नमुने घेण्याचे काम सुरू आहे। तर पक्ष्यांना मारण्यासाठीचे विषारी द्रव मांसाहारी जेवणात टाकल्याने विषबाधा झाली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून ते कोणी टाकले, कशासाठी टाकले हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। लोकस्पर्शी न्यूजसाठी रवी मंडावारसह ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली।